देशपांडे राऊतमारे, आदर्श शिक्षण समितीची महिला राज्य प्रमुख। आज साखरे मंगल कार्यालय येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका सहकारी पतसंस्था जिल्हा मर्यादित आणि आदर्श शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था जिल्हा मर्यादित या दोन पतसंस्थांची आमसभा होती। या आमसभेचं वैशिष्ट्य असं आहे की हे दोन्ही पतसंस्थेच्या संचालक मंडळ 1 रुपयाही मानधन न घेता सभासदांचा जास्तीत जास्त कसा विकास करता येईल, त्यांना जास्तीत जास्त पतसंस्थेच्या मार्फत कशा सुविधा उपलब्ध करून देता येतील, कमीत कमी व्याजदरामध्ये जास्तीत जास्त लोन कसं उपलब्ध करून देता येईल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे संचालक मंडळ काम करतात। पूर्ण जिल्हा कार्यक्षेत्र मर्यादित असणारी महाराष्ट्रातली ही एकमेव शिक्षकांची सहकारी पतसंस्था आहे आणि शिवाय ह्या पतसंस्थेच्या दोन्ही पतसंस्थेचं हे 5वं वर्ष असून एका पतसंस्थेने 10% व्याजदर डिव्हिडंड दिलाय आणि महिलांच्या पतसंस्थेने 60% व्याजदर दिलाय। ह्या सगळ्या गोष्टी असून ह्या दोन्ही पतसंस्थांनी कुठल्याही प्रकारचं सीसी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडनं न घेता शिक्षकांचंच भाग भांडवल वापरून त्यांना लोन उपलब्ध करून दिलेले ही विशेष महत्वाची बाब या दोन्ही पतसंस्थांची आहे। काय नाव तुमचं? नाव काय? दीपा देशपांडे राऊतमारे। ठीक आहे। माजी शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर साहेब आणि उपशिक्षणाधिकारी श्रीयुक्त कोमटवार साहेब हे व्यासपीठावर उपलब्ध होते। आज त्यांनी 61 गुणवंतांचा सत्कार केला, आदर्श शाळा निवडल्यात, आदर्श शिक्षक निवडलेत आणि शिक्षकांचेच जे गुणवंत मुलं आहेत त्यांचाही या माध्यमातून आम्ही सत्कार केलेला आहे। सेवानिवृत्त शिक्षकांचाही सत्कार आजच्या दिवशी आम्ही पार पाडलेला आहे।